नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यामध्ये सफाईगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया फक्त 7वी पासवर निघालेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना अजून पण याबद्दल माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, जेणेकरून त्यांचे संपूर्ण डाऊट क्लिअर होतील आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरायच्या वेळी भरपूर विद्यार्थी चुका करतात. त्या चुका कशाप्रकारे तुम्हाला टाळता येणार याची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, याआधी जे आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडून एक शॉर्ट जाहिरात आलेली होती. याची सविस्तर जाहिरात जी आहे तुम्हाला 24/3/2025 या तारखेला जे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सफाईगार या पदासाठी. याची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. आता बघा, मी तुम्हाला याआधी पण याच्यावरती एक शॉर्ट अपडेट दिलेली होती की जे पोस्ट म्हणजेच की टोटल जी जागा आहे तुम्हाला निवड यादी 12 विद्यार्थ्यांची लागणार आहे. एकूण रिक्त पदे जे 6 आहेत. पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे 6 आहेत. म्हणजेच की अशी टोटल जी आहे तुमची पदे राहणार आहेत की 12 असणार आहे आणि प्रतीक्षा यादी 3 उमेदवारांची राहणार आहे. आणि वेतन श्रेणी जी तुम्हाला इथे दिलेली आहे 15,000 ते 47,600 तुम्हाला एवढी वेतन श्रेणी इथे दिसून येणार आहे. आणि यामध्ये जे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे म्हणजेच की बघा, हा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. निरोगी व इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट म्हणजेच की पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्ट इत्यादी परिशिष्ट अ मधील नियमान नमुन्यानुसार दिनांक 11/4/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावे. बघा, ही जे तुम्हाला 11/4 जे मेन्शन केली आहे, तुम्हाला तारीख जी हायलाइट करून दिलेली आहे, ही या फॉर्म भरायची लास्ट तारीख असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवावा लागेल, यामध्ये क्लिअरली दाखवलं गेलेलं आहे. आणि कोणत्या ॲड्रेसवर सेंड करायचं आहे तर बघा, हा तुम्हाला इथं ॲड्रेस तुम्हाला इथे दिसून येणार आहे की प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, न्याय मंदिर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440-001 या ॲड्रेसवर जे आहे तुम्हाला स्पीड पोस्टने जो तुम्हाला सफाईगार या पदासाठी जो फॉर्म तुम्ही भरसाल तो तुम्हाला पाठवायचा आहे. आता बघा, सफाईगार पदाकरता भरती प्रक्रिया 2025 यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. आणि मी तुम्हाला समोर पण सांगतो की फॉर्ममध्ये तुम्ही भरपूर विद्यार्थी चुका काय करत आहात आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे. तर बघा, अर्ज साध्या पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे किंवा हस्ते बाय हँड स्वीकारला जाणार नाहीत. बघा, यामध्ये क्लिअरली यांनी मेन्शन केलेलं आहे की साध्या पोस्ट म्हणजे तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच हा जो अर्ज प्रक्रिया पाठवायची आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. साध्या पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे किंवा बाय हँड म्हणजे स्वतः तुम्ही जाऊन जर फॉर्म देसाल तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही, यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही लिफाफा घेसाल त्यामध्ये बघा, उपरोक्त अर्ज समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे स्पष्टपणे लिहिणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही जो लिफाफा घेसाल त्यामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही त्यामध्ये टाकसाल. त्यानंतर बघा, तुम्हाला लिफाफ्यावरती जे तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज तुम्ही करत आहात हे तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे, जेणेकरून ते स्पष्टपणे जेव्हा तुमचा अर्ज सबमिट होईल त्यावेळेस त्यांना दिसायला हवं. आता बघा, तुम्हाला याबद्दल खाली आणखी दिलेलं आहे की पात्रता काय दिलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की उमेदवार जो आहे तो 7वी उत्तीर्ण असावा. यामध्ये क्लिअरली इथं दिलेलं आहे की उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा. आता बघा, आणखी काही विद्यार्थ्यांचे असे पॉइंट होते की सर 7वी नंतर जर 10वी पण झालेली असेल तर 10वी वरती पण अप्लाय करू शकतो का? तर बघा, यामध्ये यांनी किमान 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजेच की 7वीच्या खाली चालणार नाही. तर 7वीच्या वरती तुमचं एज्युकेशन म्हणजेच की बघा 10वी, 12वी, पदवी जे काही झालेलं असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि उमेदवारांची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. यामध्ये ते क्लिअरली सांगितलेलं आहे. आता बघा, या पदासाठी अनुभव तर मागितलेला नाही आहे, पण ज्या कोणी विद्यार्थ्यांना अनुभव असेल त्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये ते क्लिअरली सांगितलेलं आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात काम करण्याचा असा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिले जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच की जो साधारण उमेदवार आहे त्याच्या जागी बघा, जे प्राधान्य दिलं जाणार आहे ते अनुभवी विद्यार्थ्यांना, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुम्हाला वयोमर्यादाबद्दल इथे माहिती दिलेली आहे की वयोमर्यादा किती लागणार आहे. तर बघा, किमान वयोमर्यादा जे आहे खुला प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 38 वर्ष. त्यानंतर बघा, जे अनुसूचित जाती जमातीसाठी जर बघितलं 18 वर्ष ते 43 वर्ष. आणि योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबाबतीत कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही. तर बघा, 18 वर्ष ते लागू नाही, म्हणजेच की कोणत्या पण वयापर्यंत जे ते अर्ज प्रक्रिया भरू शकता, यामध्ये क्लिअरली इथे दिलेलं आहे. आता बघा, पात्र उमेदवारांच्या अटी यामध्ये काही दिलेल्या आहेत, जे की तुम्ही सविस्तर जे आहे ते वाचून घेसाल. आता यामधले जे इम्पोर्टंट पॉइंट आहे मी तुम्हाला ते सांगतो.
जेणेकरून तुमची जी माहिती आहे तुम्हाला मी संपूर्ण यामध्ये क्लिअर होणार आहे. आता बघा अर्ज भरण्याचे शुल्क जे यामध्ये दिलेलं आहे, की सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ₹300 म्हणजेच की बघा सर्व प्रवर्गासाठी इथे ₹300 देणे आवश्यक आहे. यामध्ये क्लिअरली इथे सांगितलेले आहे. अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावे काढलेली ₹300 ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे. बघा हे जे ₹300 तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे सादर करायचे एवढे तुम्ही लक्षात घ्या. आणि अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असेल. बघा तुम्ही जे ₹300 फी करत आहे ते नॉन रिफंडेबल राहणार आहे. यामध्ये इथे क्लिअरली सांगितलेले आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे. तर बघा निवड प्रक्रिया जर बघितलं तुम्ही तर 3 स्टेजमध्ये तुम्हाला इथे निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैयक्तिक मुलाखत हे 3 स्टेज राहणार आहे. आता एकूण गुण जर बघितलं तुम्ही प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तर 30 गुण राहणार आहे आणि किमान पात्रता गुण तुम्हाला 15 गुण मिळवणे आवश्यक आहे. शारीरिक क्षमता चाचणीसाठी जर बघितलं एकूण गुण 10 आहेत. 5 गुण जे तुम्हाला पात्रतेसाठी लागणार आहे. वैयक्तिक मुलाखत जी आहे तुमची 10 मार्काची राहणार आहे आणि पात्रतेसाठी तुम्हाला 5 गुण मिळवणे आवश्यक आहे. एकूण जे गुण आहे निवड प्रक्रियेचे ते 50 राहणार आहे आणि किमान पात्रता गुण तुम्हाला 25 घ्यायचे आहे तेव्हाच तुम्ही पात्र होसाल. आता बघा जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरतील. बघा यामध्ये क्लिअरली सांगितलं की जर तुम्ही 30 पैकी जर 15 गुण घेतले नाही म्हणजेच की 15च्या वरती तुम्हाला गुण मिळाले नाही तर शारीरिक क्षमता चाचणीसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही. त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि बघा शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारच वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील. बघा शारीरिक क्षमता चाचणी जर बघितली मी 10 गुणांची आहे आणि 5 जे आहे तुम्हाला गुण मिळवणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही वैयक्तिक मुलाखतीसाठी जे आहे पात्र ठरसाल एवढं तुम्ही लक्षात घ्या. इथे क्लिअरली ते सांगितलेले आहे. आणखी जर बघितलं तुम्ही तर इथे एक पॉइंट दिलेला आहे, की उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतीही कागदपत्र जोडू नयेत. बघा अर्जाचा नमुना त्यासोबतच तुम्हाला ते ₹300 पोस्टल ड्राफ्ट किंवा डिमांड ड्राफ्ट पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला ₹300 स्वरूपात सादर करायचे आहे. म्हणजेच की या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही कागदपत्र जोडायचे नाही. यामध्ये क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे. हा पॉइंट त्यानंतर बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता हे डॉक्युमेंट केव्हा लागणार आहे तर बघा जे कोणी विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणखी जर बघितलं तुम्ही तर उमेदवारांकरिता अतिरिक्त सूचना तुम्हाला इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती. आता बघा ही जी PDF आहे सविस्तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेसाल. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे तुमचे डाऊट आहे ते क्लिअर होतीलच. आता बघा ज्यावेळी व्यक्तींना म्हणजेच की अर्ज भरायच्या वेळीच प्रॉब्लेम होत आहे की अर्ज कशाप्रकारे भरता येणार आहे. उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना संपूर्ण इथे दिलेल्या आहे तुम्हाला. आणखी जर तुम्हाला काही याबद्दल काही शंका असल्यास तर बघा ही जी तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे nagpurdecode.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी भेट द्यावी लागेल. आणि जशी त्याबद्दल माझ्यापर्यंत जशी काही अपडेट येणार तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देतच राहणार. म्हणून माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन जा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहणार. तर बघा आता की तुम्हाला इथे जे सफाईगार पदासाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. हा सविस्तर तुम्ही बघू शकता. आता बघा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पहिला की असा बघा की हा जो अर्ज आहे तो कशाप्रकारे भरायचा म्हणजेच की आपल्या पेनाने जर भरला तर चालते का किंवा तुम्हाला टायपिंगवरूनच भरायचा आहे. तर बघा तुम्हाला हा पॉइंट इथे मेन्शन केलेला आहे या जाहिरातीमध्ये की हा जो अर्ज आहे तो कशाप्रकारे तुम्हाला भरता येणार. मी तुम्हाला तो पॉइंट दाखवतो. तर बघू शकता तुम्ही की हा जो पॉइंट 11 दिलेला आहे तुम्हाला की उमेदवाराने अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरच्या संकेतस्थळावरून म्हणजेच की तुम्हाला हे संकेतस्थळ डाउनलोड करून घेऊन केवळ A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदपत्रावर सुस्पष्टपणे टंकलिखित अगर संगणकीकृत टायपिंग करून दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी नमूद केल्याप्रमाणे स्पीड पोस्टाने पोहोचेल असे पाठवावे. बघा यामध्ये क्लिअरली इथे सांगितलेलं आहे की टंकलिखित किंवा संगणकीकृत टायपिंग करून जर तुम्हाला अर्ज भरायचा आहे तेव्हाच तुम्हाला तो स्पीड पोस्टने पाठवावा लागेल. म्हणजेच की बघा यामध्ये क्लिअरली ते सांगितलेलं आहे की पेनाने तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. पण बघा जेव्हा तुम्ही तो फॉर्म म्हणजेच की उमेदवाराने अर्जामधील फोटोच्या रकान्यामध्ये स्वतःचे नवीनतम पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकवावे. स्वाक्षरीची सुरुवात सदर छायाचित्रावर करून काही भाग छायाचित्राबाहेर येईल अशा प्रकारे बॉल पेनने स्वाक्षरी करावी. बघा इथे तुम्हाला फोटो जे तुम्हाला दाखवला गेलेला आहे मी तुम्हाला सांगतो चला. तर बघा तुम्हाला इथं जो हा तुम्हाला बॉक्स दिसून येत आहे हा जो आहे फोटोसाठी तुम्हाला इथे रकाना दिलेला आहे. यावर तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. इथं तुम्हाला बॉल पेनने म्हणजेच की बघा या साईडला तुम्हाला अर्धी जे तुमची सैन आहे ते खालच्या साईडला आणि आधी जी सैन आहे ती तुम्हाला फोटोवरती लावायची द्यायची आहे. असं तुम्हाला इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं फॉर्ममध्ये जर बघितलं तुम्हाला
तर तुम्हाला तुमची बेसिक डिटेल विचारली गेलेली आहे, जशी तुम्ही उमेदवारांचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी काय आहे, तर इंडियन आहे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी आहे का, तर होय. मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी. आता बघा, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी जो आहे तुम्हाला प्रॉपर भरायचा आहे, कारण की बघा संपूर्ण जी समोरची माहिती आहे ती तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर येणार आहे. म्हणून ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक जो आहे तुमचा तो खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून समोरील जे काही अपडेट येत असते ते तुम्हाला ईमेल आयडीद्वारे तुम्हाला कळवण्यात येत असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, लिंग, धर्म, जात व प्रवर्ग, जन्मदिनांक, जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवारांचे वय किती आहे, उमेदवारांची वैवाहिक स्थिती म्हणजे तुमचं लग्न झालेलं असेल तर यस नो करायचं, हयात असलेल्या मुलांची संख्या, लग्न झालेले असेल तर. त्यानंतर बघा, उमेदवार दिव्यांग आहे काय, तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हता म्हणजे की यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 7वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही 7वी उत्तीर्णाचे गुण म्हणजे इथे दाखवू शकता. त्यानंतर बघा, तुमची 10वी झालेली असेल 10वी, त्यानंतर 12वी झाली असेल 12वी, पदवी झाली असेल तर पदवी. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही जे आहे तुम्हाला शैक्षणिक अर्हता टाकायची आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला सफाई कामाचा अनुभव असल्यास तुम्ही कामाचा अनुभव इथं देऊ शकता, नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, इतर विशेष अतिरिक्त अर्हता, ज्ञात भाषा म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात याबद्दल इथं दाखवायचं आहे. त्यानंतर बघा, शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास कार्याचे नाव, धारण केलेलं पद, नियुक्ती दिनांक, ही संपूर्ण माहिती. आणि बघा, हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बघा, तुम्ही जे परीक्षा शुल्क, डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरने भरसाल तेव्हा तुम्हाला पोस्टल ऑर्डर क्रमांक, दिनांक आणि शुल्क रुपये किती राहणार आहे, तर बघा ₹300 राहणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई प्रलंबित आहे का? बघा, काही गुन्हा दाखल असल्यास तिथं तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. ही संपूर्ण काही बेसिक माहिती आहे ती तुम्ही आरामात भरू शकता. आणि ही जी माहिती आहे, जर काही चुकीची आढळल्यास तुम्हाला काही कायदेशीर कारवाई पण केल्या जाणार आहे. म्हणून जी माहिती तुमची खरोखर भरायला हवी. त्यानंतर बघा, तुम्हाला खाली जे दिलेलं आहे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र, हे जे प्रमाणपत्र आहे म्हणजेच की बघा, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्रे भरून वैयक्तिक मुलाखतीच्या वेळी सादर करावे. जेव्हा तुमची मुलाखत राहणार आहे त्यावेळी तुम्हाला हे सादर करायचं आहे. त्यानंतर बघा, इथं आणखी दिलेलं आहे की प्रतिज्ञापन, हे तुम्हाला भरून जे आहे तुम्हाला उमेदवारी स्वाक्षरी व नाव इथं द्यायचं आहे. ही अशी संपूर्ण जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आणि ही जी संपूर्ण पी-डी-एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, जेणेकरून तुमची तिथून जे आहे तुम्ही बघू शकता. आणि काही तुम्हाला काही आणखी जर अडचण असेल तर तुम्हाला वेबसाईट पण इथे दिलेली आहे, संकेतस्थळ, त्यावरून तुम्ही बघू शकता. आणि याची लास्ट डेट जी आहे तुम्हाला 11/4/2025 हे आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर भेटूया